महागाव गुंज मनजित कॉटनकडून शेतकऱ्यांची लूट, मॉइश्चरच्या नावाखाली अन्यायकारक कट्टी। गुंज येथे मनजित कॉटनकडून शेतकऱ्यांची लूट, बाजारभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी, शेतकऱ्यांचा संताप। कष्टाचा घाम पुसायचा तर कुणाकडे जावे लागेल। महागाव तालुक्यातील गुंज येथील मनजित कॉटन खरेदी केंद्रात शेतकऱ्यांची उघड लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार खरेदी केंद्रावर मॉइश्चर ओलावा या कारणावरून कापसाला मनमानी पद्धतीने कट्टी लावून दरात मोठी कपात केली जाते, ज्यामुळे शेतकऱ्यांना बाजारभावाच्या तुलनेत हजारो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे। बळीराजा पावसात उन्हात श्रम करून पिकवलेल्या उत्पन्नातून आणतात, केंद्रावर पोहोचवल्यावर आमच्याच घामाचा मोबदला कमी केला जातो, असे सांगताना काही शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले। स्थानिक शेतकऱ्यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना सांगितले की कापसातील ओलावा सांगून 2 ते 3 टक्क्यांपर्यंत दरात कट्टी केली जाते। प्रत्यक्षात कापूस कोरडा असतानाही मशीनवर आकडे वाढवले जातात। बाजारभाव 8,000 रुपये असताना आम्हाला 7 ते 7,500 रुपयांपर्यंत दर मिळतो। एका ट्रॉलीवरच 3 ते 4,000 रुपयांचा तोटा होतो, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीचा गैरफायदा घेतला जातोय, अशी संतापजनक स्थिती दिसून येत आहे। शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर स्थानिक पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे। मनजित कॉटन सारख्या मोठ्या व्यापाऱ्याकडून अशी लूट होत असेल तर छोट्या शेतकऱ्यांचं काय, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। शेतकरी संघटनांनी जिल्हा प्रशासन आणि बाजार समितीकडे तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। कापूस खरेदीत पारदर्शकता आणा, वजन व मॉइश्चरायझर तपासणीसाठी स्वतंत्र अधिकार नेमा, अशी मागणी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केली आहे। शेतकरी म्हणतात, केंद्रावर रोज डझनभर ट्रॉली येतात, प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी 2 ते 3 हजारांचा तोटा होतो। मग कोणाकडे दाद मागायची? आम्ही सरकाराकडे न्याय मागतोय, आमचं ऐकावं। अनेक शेतकरी आता प्रशासनाने दखल न घेतल्यास मोर्चा किंवा आंदोलनाचा इशारा देत आहेत। गुंज येथील मनजित कॉटन केंद्रातील ही बाब संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे। मेहनती शेतकऱ्यांच्या हक्कावर असा अन्याय होणे अत्यंत दुर्दैवी असून प्रशासनाने तात्काळ या प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि मनजित कॉटन विरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी SK शबीर, महागाव। नमस्कार। सध्या आसमानी संकटातून सावरून जो काही थोडाफार माल वाचला तो खरीप हंगाम शेतकऱ्याच्या हाती कसा बसा आला। त्यात सोयाबीन असेल, कपाशी असेल आणि आज तोंडावर हा दिवाळी सण आल्यामुळे शेतकरी, छोटे शेतकरी आपला शेतमाल बाजारात नेऊन विकत आहेत। परंतु या संधीचा फायदा घेऊन अनेक व्यापारी दिवसाढवळ्या शेतकऱ्यांना लुटत आहेत। कापसाचं तुमच्या माउचरच्या नावाखाली 4 किलो 5 किलो कट्टी भाव कमी सांगणे, सोयाबीनचे सुद्धा माउचरच्या नावाखाली कट्टी करणे आणि 3700, 3800, 4000पर्यंत सोयाबीनची विक्री होत आहे। यामुळं या आसमानी संकटातून सावरलेला शेतकरी कसा बसा उभा राहण्याच्या तयारीत असताना या सुलतानी संकटात सापडला असून शासनाची जी नियंत्रण ठेवणारी यंत्रणा आहे ते सध्याच्या काळात कुचकामी ठरत आहे। त्यामुळं हा शेतकरी जिवंत राहील की नाही, हे अतिशय जिवंत ठेवायचा की नाही या शासनाला, हा एकच प्रश्न सध्या सर्वांच्या समोर उभा टाकला आहे। अनेक शेतकरी आत्महत्येच्या वाटेवर असून अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरी पण शासनाची यंत्रणा या ठिकाणी कुचकामी ठरत आहे। मी या जाहीर निवेदनाच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची या माउचरच्या नावाखाली किंवा कमी बाजारभावात लूट सुरू आहे त्या ठिकाणी शासनाने हस्तक्षेप करून शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळेल याची दक्षता घ्यावी व शासनाची जी हमी भावाची खरेदी योजना आहे ती तातडीने सुरू करावी, हीच या प्रसंगी शासनाला विनंती करतो। धन्यवाद।